नमस्कार, आपण पाहत आहात जनसेवा न्यूज. मी मुख्य संपादक गणेश शेमजलवाड. इस्लापूर सर्कलमध्ये जे की आंब्याचं वातावरण सुरू आहे, परंतु इथं चाकोते म्हणून मुळजरचे हे एक आंबा 1 किलोचा दिसाला. आणि जे की आंबा कोणता आहे त्याबद्दल माहिती सांगणार. कोणता आंबा आहे ते? हे गाडगे आंबा आहे आणि एका आंब्याला एका वर्षात 2 वेळेस आंबे लागतात आणि एका देठाला 5 ते 6 आंबे लागतात. कमीत कमी 400 ते 500 ग्रॅमचा एक आंबा आहे. तर अवश्य एका शेतकऱ्याने अवश्य लागवड करा आणि अवश्य रस खा. याच्यात कोय नसल्यासारखा आंबा आहे आणि लई गोड आहे आणि घट रस आहे. आणि या प्रत्येकाच्या बांधावर अवश्य 2 तरी झाडे लावा, झाडे जगवा आणि अवश्य आंब्याचा लाभ मिळवा. आणि या व्यवसायापासून तुमचं जे उत्पन्न आहे समजा ते बी भरमसाठ होत आहे. समजा एका झाडाचे कमीत कमी 50,000 रुपये आंबे लागल्यानंतर होतात. 50,000 रुपये एका झाडाचे. हा, ते म्हणजे तेवढा फायदा आहे समजा. आणि फायदे आंबे लागल्यानंतर झाडाचे आंबे तर भेटतात, रस खायला भेटते, लोणचं खायला भेटते आणि उन्हामध्ये झाडाखाली सावलीला बसायला भेटते. वा, हे फायदे आहेत. कितीतरी फायदे आहेत, अनेक फायदे आहेत या झाडाला. आणि झाडे लावा, झाडे जगवा. हे आंबाचे झाड आहे समजा, हे तुमच्या शेतामध्ये आहे की काय दुसरीकडून घेता? शेतामध्ये आहे स्वतः. सर्वे नंबर 65 मध्ये मुरजळा नकादेवाडीच्या हनुमान मंदिराच्या पाठीमागे सर्वे नंबर 65 मध्ये आहे. कॅनलला लागून माझी शेती आहे. बरं, हे आंबा फक्त इस्लापूर सर्कलमध्ये तुम्ही विकत आहात की बाहेर बी गावी चाललेला आहे? नाही, हे फक्त सर इस्लापूरलाच आहे. यावर्षी वातावरण जास्तीत जास्त वारे सुटल्यामुळे 10 पाकिट माझे वाऱ्याने पडले आणि 5 पाकिट आंबे शिल्लक राहिले झाडाला फक्त. बरं, दुसऱ्या गावाकडून जर मागणी जर आली आहे समजा तुमचा हे आंबा कसा म्हणजे पाहिजेत असेल तर त्या व्यक्तीला कशा प्रकारे तुम्ही पार्सल करू शकता? काय आहे का काय नियोजन? त्यांनी येऊन किंवा त्यांनी पार्सल म्हणलं तर मग त्यांनी ऑर्डर द्यायला लागते, त्यावेळेस मिळेल त्यांना पार्सल. ऑर्डर द्यायला लागते आधी. ऑर्डर द्यायला लागते? हा, 10-20 किलो, 30 किलो, 40 किलो आणि सर्व्हिस चार्ज म्हणजे पेट्रोलचा खर्च द्यायला यायचा लागेल. जर एखाद्या माणसाला समजा किंवा एखाद्या व्यवसाय करणाऱ्या जे तरुण पोरगा असेल किंवा वयस्कर माणूस असेल, एखाद्याला 10 क्विंटल समजा किंवा 20 क्विंटल अशा प्रकारे जर आंबा जर पाहिजे जर असेल तर त्याला तुम्ही काय किती म्हणजे कमी भावामध्ये विकणार की जास्त भावामध्ये विकणार? सरासरी कसं? माल आम्हाला शेतकऱ्याला योग्य भाव मिळाल्यानंतर आम्ही देऊन टाकू तिकडे. सरासरी जास्त जे लोक घेणार, आता तुम्ही तर किती रुपये किलो नाही काढले आंबा? आम्ही इथे 120 रुपये किलो विकायला. 120 रुपये चालू आहे सरासरी. आणि जर जास्त जर खरेदी करणार आहे त्याला किती प्रमाणे? त्याला आता 8,000 रुपये तरी देऊ आपण कमीत कमी समजा, त्याच्या खाली कमी होणार नाही. आणि जर ते तुमच्याशी संपर्क जर साधत असेल तर तुमचा नंबर काय, काही पत्ता वगैरे सांगा की जरा. या 79 72 92 63 46. हा, तुमराव चाकोते, मुरझळा तंटामुक्ती अध्यक्ष. हां, असं ते तुमचं सर्वांचे चांगले काम केल्यावरच मुरझळा शेतकऱ्यांनी आणि तरुण मंडळाला काही गोष्टी आवडल्यानंतरच तंटामुक्ती अध्यक्ष केलेला आहे. बरं. आणि छोटा लहान मुलगा असून सुद्धा 50 वर्षापासून राजकारण करणारे गावाला लुटून खातात. आता हे काका जे आले आंबा घ्यायला, कसं आहे काका आंबा? नंबर 1. हा, पहिले रस वगैरे केले होते का? हा, खाली बसा की जरा, असं खाली बसा. काय रसामध्ये कशी काय टेस्ट वगैरे कसं वाटलं? नंबर 1 आंबा आहे म्हणूनच घ्यालो. बरं. हा, गावामध्ये किती घेणारे तयार झाले लोक? गाव घेते सगळं. पूर्ण गाव घेते का? हो ना. मग इस्लापूरमध्ये गाव गाजला की नाही आंबा? गाजला इस्लापूरमध्ये. हो ना. बरं, आणि काय किनवाट वगैरे इकडे पार्सल झाला का आंबा? पार्सल बरं होते ना. बरं. देशामध्ये जर शेतकऱ्याची जेवढी वावा करशाल तेवढी कमीच आहे. खरोखरच महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाडा विभाग आणि त्यातील आदिवासी किनवट तालुका भाग आणि त्यामध्ये असलेले मुळझळ या गावामध्ये खरोखरच एका शेतकऱ्याची मनोव्यथा जे की इथं व्यक्त होत आहे, जेणेकरून जे आंब्याचा आहे हा गाडगी आंबा जो की एका वर्षाला 2 वेळेस ही आंबा येत असतो असं त्यांनी आपली भावना व्यक्त केली आहे. आणि या भावनेमध्ये त्यांनी असंही प्रत्येक शेतकऱ्याला जागृत केलेलं आहे की ही आंबा माझ्यापासून न्या आणि माझ्यापासून नेल्याच्या नंतर तुम्ही तुमच्या शेताच्या बांधावर म्हणा किंवा घराच्या साईडला म्हणा
किंवा बगीच्यामध्ये म्हणा किंवा अन्य क्षेत्रामध्ये हा जर आंबा तुम्ही या आंब्याची कोय जर लावली तर खरोखरच या आंब्यापासून तुम्हाला उत्पन्नाचं साधन मिळणार आहे. आणि या आंब्यामुळं जे फायदे माझे झालेले आहे या शेतकऱ्याचे, जे की चाकोते या बंधूचं नाव आहे, यांनी खरोखरच महाराष्ट्रामध्ये जे की लोक ज्ञान किंवा जे फायदा होण्यासाठी लोकांचा ते पुरेपूर माहिती दिली जात नाही, परंतु खरोखरच जनशा न्यूजच्या माध्यमातून त्यांना प्रत्यक्षात त्यांची मुलाखत जेव्हा घेतली मी, ते खरोखरच कसल्याही प्रकारे काही न लपवता मनामधली भावना ही खरोखरच सरळ शब्दामध्ये त्यांनी व्यक्त केली आहे. आणि असं पर्यावरण आणि निसर्गालाही योग्य राहील हे वातावरण, जेणेकरून आंब्याचं झाड जर प्रत्येकानं जर लावलं तर याच्यापासून व्यवसाय करण्याचं एक साधन मिळतो. आणि त्यापासून जे होणारी फायदे लोणचं बी बनू शकता. त्यापासून जो रसाळी आहे, जो उन्हाळ्यामध्ये हा कार्यक्रम चालतो, या आंब्याचा रसही काढून तुम्ही ज्यूसही बनवू शकता. आणि आंबे विक्री ही हा व्यवसाय तुम्ही जोमाने करू शकता. अशा शब्दामध्ये त्यांनी लोकांना चांगल्या प्रकारे माहिती दिली. आणि त्यानंतर खरोखरच या आंब्यामधून आमचं झाड, त्यांनी सांगले की माझं झाड खूप मोठं आहे आणि या मोठ्या झाडामधून मी माझं नुकसानही झालं. कारण कालचं जे वारं जे होतं, काल परवा जे या 2 दिवसामध्ये वारामुळं आंबा गळून पडला आणि एका वेलीला जे की आंबा हे 6 ते 7 नग लागतात असं त्यांनी सांगितले आहे. खरोखरच आम्ही त्यांच्या शेतामध्ये खरोखर जाणार आणि त्या झाडाची पुरेपूर माहिती घेणार आणि खरोखरच त्या झाडाचं जे संशोधन आहे हेही आम्ही जनशा न्यूजच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. आणि त्यांनी ते प्रत्यक्षात सांगलं त्या झाडापासून माझी नुकसानही झाली काही, कारण या अवकाळी वातावरणामुळं आणि हे वारं जे आहे या वाऱ्यामुळं जेणेकरून जो झाडाचं जे उत्पन्न माझं भरमसाठ व्हायला पाहिजे होतं, या वारी वादळामुळं खरोखरच माझी नुकसान झाली असेही त्यांनी आपल्या शब्दामध्ये त्यांनी आपली भावना व्यक्त केली. जरी नुकसान झालं तरी पण माझा व्यवसायाला काहीच कमी पडणार नाही. आणि जो माझा आंबा विक्रीचा जो धंदा आहे, जो व्यवसाय आहे, तो खरोखरच अतिशय चांगल्या प्रकारे हा माझा व्यवसाय सुरू आहे. जेणेकरून पोटावर ला भाकर या व्यवसायापासून मला प्राप्त होते. आणि ही भाकर खरोखरच या व्यवसायाच्या माध्यमातून जर नवतरुण वर्ग, सुशिक्षित बेरोजगार हा जरी असेल तरी या वर्गानं खरोखरच चाकोतेसारख्या या आंबे विक्री करणाऱ्या व्यक्तींना खरोखरच भेटावे, जेणेकरून त्यांनी आपला स्वतःचा मोबाईल नंबर हा दिलेला आहे, टाकलेला आहे. कारण हा आंबा केवळ इस्लापूरमध्येच विक्री होत आहे. इस्लापूरमध्ये शिवाजी चौक इथेच विक्री होत आहे. आणि कोण्याही क्षेत्रामध्ये हे विक्री केल्या जात नाही. जसं की सोलापूर म्हणा, परभणी म्हणा, तिकडे खानदेश म्हणा, तिकडे जो आंबा आहे, हापूस आंबा वगैरे जे काही आंबे आहेत, परंतु मराठवाड्यामध्ये हा सर्वात श्रेष्ठ आंबा दिसून येत आहे. कारण एक आंबा आहे ते अर्धा किलोचा, तर जेणेकरून काही आंबे तर आहे 1-1 किलोचे आंबे आहेत. खरोखरच हा आंब्याचा रसही लोकही चर्चामध्ये आलेला आहे की लोकही म्हणत आहे की हे आंबा जो आहे अतिशय गोड पद्धतीचा आहे आणि चांगला लोणच्यालाही चांगला आहे. अशा प्रकारे खरोखरच या चाकोतेचा आंबा खरोखर या सर्कलमधील खरेदी करणारे यांना संपर्क करणार का, हा एक मोठा प्रश्न आहे. कारण चाकोते हे एक तंटामुक्त अध्यक्ष आहेत त्या गावाचे आणि त्यांनी प्रत्यक्षात खरोखर दारू जे विक्री करणारे आहेत त्यांच्याविषयी त्यांचं क्रांती झालेली आहे किंवा त्यांनी दारूच्या संदर्भातही त्यांनी प्रश्न उठवले आहे, आवाज उठवलेला आहे. गावामध्ये उपोषण करण्यासंदर्भात म्हणा, गावामध्ये चांगल्या सुखसुविधा भेटावं यासाठी त्यांचे प्रत्येक वेळेस उपोषणही झालेलं आहे. खरोखरच हे जे चाकोते आहेत, हे आंबे विक्री करणारे, यांचं समाजाच्या हितासाठी खरोखरच यांची कार्य मीमांसा ही विचार करण्यालायक आहे. त्याच्यामुळं हा व्यवसाय त्यांनी डायरेक्ट सांगून दिले की ज्या तरुणांना आंबे पाहिजेत असेल विक्री करण्यासाठी किंवा व्यवसाय करण्यासाठी त्यांनी खरोखरच माझ्याशी संपर्क साधावा, यासाठीही त्यांनी आपला मोबाईल नंबर दिलेला आहे. आणि त्याप्रमाणे त्यांनी संपर्क साधून आंबा माझ्याकडून खरेदी करू शकता असेही त्यांनी सांगितलं आहे. जेणेकरून सरकारनेही अशा शेतकऱ्याकडे जर लक्ष दिलं किंवा विमाच्या संदर्भात, पीक विमा संदर्भात जर आंबे विक्री
जो करणार आहे आंब्याच्या जे झाडं ज्यांनी लावलेले आहेत, तर यापासून जेव्हा वादळी येत असतो आणि आंबा गळून पडत असतो, अशा प्रकारे ज्यांचं नुकसान झालेले असेल किंवा या झाडाचं संरक्षण करण्यासाठी अशा वेगवेगळ्या उपाययोजना असेल आणि काही अनुदान जर असेल, तर खरोखरच असे आहे योजना अनुदान चाकोतीसारख्या एक विक्री व्यवसाय करणाऱ्या माणसाला का बरं भेटू नये, हा एक प्रश्न जनतेपर्यंत आणि शासनासमोर उभा आहे. जेणेकरून चाकोते हे मूळधरचे खरोखरच मराठवाडाचा आंबा त्यांना विदेशातही पाठवायचा आहे असंही त्यांनी आपल्या वाक्प्रचारामध्ये किंवा शब्दामध्ये त्यांनी सांगितले आहे. आणि खरोखरच विदेशामध्येही जर मूळझरचा आंबा जर गेला तर खरोखरच मूळझरमधील जे गाव आहे या गावाची लौकिकता खरोखरच वाढणार आहे आणि इस्लापूर सर्कलमधून खरोखरच आयात निर्यातचं जे धोरण आहे ते खरोखरच आपल्याला पाहायला मिळेल. जेणेकरून चाकोती म्हणत आहे रेल्वेची सुविधा आहेत ससरकुंडपर्यंत, त्यानंतर बसेस आहेत किंवा कोणत्याही वाहनाद्वारे आमचा आंबा तुम्ही मागू शकता. आम्ही त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला कुरिअरद्वारे किंवा इतर साधनाद्वारे जर असेल त्या ॲड्रेसवर आम्ही पाठवण्याचं कार्य करू, असंही त्यांच्या विचारामध्ये ते धारणा होती. त्याच्यामुळं खरोखरच हा मूळझरचा आंबा खरोखरच मराठवाड्यामध्ये सर्वात गोड आंबा असं आपल्याला सांगता येते. जेणेकरून या आंबे विक्री करणारे जे चाकोते आहे खरोखरच गळून पडलेल्या आंब्यामुळं खरोखरच नुकसान झालेली आहे. ते नुकसान सरकार काहीतरी उपाययोजना करून यांना देण्यात यावं अशी जनसेवा न्यूजच्या वतीनं सरकारकडे मागणी आहे. त्यामुळे आपण पाहत राहा जनसेवा न्यूज, जेणेकरून लोकांचं कल्याणासाठी आणि जे जनतेच्या जे समस्या असेल किंवा विचार असेल ते आम्ही जनसेवा न्यूजच्या माध्यमातून म्हणावं. जय हिंद, वंदे मातरम, जय भीम, जय बिरसा, जय हिंद.